मंडळी, मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतं ते म्हणजे शौर्य, पराक्रम, बलिदान. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आपल्याला डोळ्यासमोर आली पाहिजे ती म्हणजे पुरावा आणि संदर्भ. शिवकाळात घडलेल्या जवळपास सर्वच घटना कोणत्या ना कोणत्या साहित्यात नमूद आहेत. मग तो श्री शिवभारत ग्रंथ असो, सभासद बखर असो, अज्ञानदासांचा पोवाडा असो किंवा इतर समकालीन कागदपत्र असो, पुरावा असला की तो इतिहास खरा मानायला काहीच हरकत नसते. आपण सगळेजण शाळेपासून नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास वाचत आलोय. आता तानाजी मालुसरे म्हटलं की सिंहगड आला आणि सिंहगड म्हटलं म्हणजे सुभेदार तानाजी यांनी गाजवलेला पराक्रम सुद्धा आला. पण अजून एक गोष्टीसोबत तानाजी मालुसरे यांचं नाव जोडलं जातं ते म्हणजे त्यांची यशवंती नावाची घोरपड. शाळेच्या इतिहासापर्यंत घोरपडीच्या सहाय्यानेच तानाजी कडा चढले असं माहित होतं. मात्र मोठे झालो आणि नवीन गोष्टी आपल्या समोर यायला लागल्या. तानाजी मालुसरे आणि त्यांच्याबाबत अनेक संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मूळ इतिहासात डोकवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यांचा नेमका इतिहास काय आहे. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. सगळ्यात आधी आपण तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याचा द्रोणागिरी कडा चढल्याच्या 3 थेरी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली सुप्रसिद्ध थेरी म्हणजे त्यांची यशवंती नावाची एक पाळीव घोरपड होती आणि त्याच्या सहाय्याने ते कडा चढले. दुसरी थेरी हे सांगते की जसं वाघनख वाघाच्या नखासारखं शस्त्र असतं तसंच यशवंती नावाचं घोरपडीच्या नखासारखं शस्त्र होतं आणि त्याच्या सहाय्याने सुभेदार तानाजी कडा चढले. आणि तिसरी थेरी म्हणजे एक वेगाने कडा चढणारे घोरपडे बंधू होते आणि त्यापैकीच एकाचं नाव यशवंत घोरपडे असं होतं. घोरपडीचा पहिला उल्लेख कुठे आलाय ते पाहूया. उत्तर पेशवे काळात असलेल्या शाहीर तुळशीदास यांनी लिहिलेल्या तानाजी मालुसरा पोवाडा यात पहिल्यांदा घोरपडीचा उल्लेख आलाय. ते लिहितात, चला माझे दादांनो हुकुम सैन्याला केला, 12,000 फौजी गेल्या कल्याण दरवाजाला, ज्याने पेटारा उघडेला काढिली यशवंत घोरपड, 7 शेर शेंदूर तिच्या मस्तकी थापिला, भांग मोत्याचा भरला चरणी मस्तक ठेविले, साखळी कमरेला बांधली यशवंत घोरपड ज्याने किल्ल्याला लावली, अर्ध्या किल्ल्याला गेली घोरपड माघारी परतली, तानाजीने समजली घोरपड फिरली, ती सुभेदारांनी पाहिली 27 किल्ले मी घेतले, घोरपड कधी मागे नाही फिरली, राग आला त्या मर्दाला मी आहे मराठ्यांचं पोर, नाही भिनार मरणाला, एक हात टाकीन 18 खंडोळी पाडीन, शिळ्या भाकरी संगे खाईन त्या मरणाचे धास्तीने, 7 वेळेची फिरली नखे रोवीने बसली. हा घोरपडीचा एकमेव उल्लेख आपल्याला मिळतो तो सुद्धा पोवाडा. मात्र त्या काळी असलेला शिवभारत ग्रंथ आणि सभासद बखर यामध्ये घोरपडीचा उल्लेख कुठेच सापडत नाही. मुळात तुळशीदास यांच्या बाबत अनेक शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. काही इतिहासकार ते पेशवेकालीन मानतात तर काही त्यांना शिवकालीन, पण शिवकाळात ते असल्याचा पुरावा जवळपास कोणत्याही साधनात नाही. पण तरीही त्यांनी शिवरायांसोबत पोवाडा सादर केला होता असं काही जण म्हणतात. सभासद बखर म्हणते, जसे वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले, याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रात घोरपडीचा उल्लेख नाही. अभ्यासकांच्या मते पोवाडे किंवा कादंबरी यामध्ये काही गोष्टी अतिशय युक्ती करून सांगितल्या जातात. त्यामुळे घोरपड ही पोवाडे, कादंबऱ्या, नाटक, कविता आणि सिरियल्स यातून दिसून आली आहे. कुसुमाग्रज यांची एक निर्धार नावाची प्रसिद्ध कविता आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की घोरपडीला दोर लावून पहाडी दुर्घटना चढलेले तुटून पडतात, मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. त्यामुळे काही इतिहासकारांच्या साहित्यात घोरपड मिळते पण काहींच्या साहित्यात घोरपडीचा उल्लेख असलेला लेख सापडत नाही. आता मुळात घोरपड हा पाळीव प्राणी नाही, त्यातच घोरपडीला कोणतेही प्रशिक्षण देता येत नाही. त्यामुळे घोरपडीला दोर लावून ती आपल्या इशाऱ्यानुसार कडा चढू शकते हे जवळपास अशक्य असल्याचं अनेक इतिहासकार त्यांच्यासोबत प्राणीतज्ञ सुद्धा सांगतात. काही इतिहासकारांच्या मते यशवंत या नावाचं शस्त्र होतं, जसं वाघनख असतात तसंच हे होतं, त्यांच्या आधारे आपण कडा चढू शकत होतो. पण या शस्त्राचा उल्लेख सुद्धा कुठेच सापडत नाही. त्यामुळे हे मिथकच म्हणावं लागेल. इतकंच काय तर कडा चढण्यासाठी जो दोर वापरला जातो त्याचंच नाव यशवंती होतं असंही अनेकांचं म्हणणं आहे. आता शस्त्र आणि घोरपड हे आपण जरा बाजूला ठेवूया कारण त्याला सरळ असे पुरावे नाहीत. आता काहींच्या साहित्यात घोरपडे बंधू किंवा यशवंत घोरपडे असा उल्लेख येतो. मल्हार रामराव सरचिटणीस लिखित सप्त प्रकरणात्मक चरित्र चित्रगुप्त बखर शेळगावकर, बखर लेखक हरिनाम आपटे यांचा गड आला पण सिंह गेला हे पुस्तक, तसेच गोनी दांडेकर यांचं झुंजार माची आणि हर हर महादेव या पुस्तकामध्ये आपल्याला यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्यांचा उल्लेख सापडतो. यातल्या एका पुस्तकात लिहिलं गेलंय की पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला किल्लेदार उदय भानूकडून जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तानाजी मालुसरे यांचं कोंढाणा किल्ल्याच्या चोरवाटा, चौकी, पहाऱ्यांच्या जागा आणि किल्ल्यावर असलेल्या शिबंदीची खडानखडा बातमी रायाजी घेरे
सरनाईक, गोंदनाक महार, मल्हारबा, रानबा, शिदबा यांनी पुरवली आणि यशवंत घोरपडे हा अवघड कडा घोरपडीसारखा सरसर चढून वर गेला आणि तेथील बहाव्याच्या झाडाला दोर बांधून त्याने तानाजी आणि त्यांच्या सैन्यासाठी खाली सोडला. आता मगाशी ज्या कबरींचा आणि पुस्तकांचा उल्लेख केलाय ते सुद्धा उत्तर पेशवेकालीन आहेत. त्यामुळे यशवंत घोरपडे नावाचा मावळा किंवा घोरपडे नावाचे बंधू खरंच तानाजी मालुसरे यांच्या सैन्यात होते का, हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. आपल्या सर्वांना अजय देवगण आणि ओम राऊत यांचा तानाजी अनसंग वॉरियर हा चित्रपट माहीतच असेल. यामध्ये 2019 जेव्हा यांचं पोस्टर लॉन्च केलं गेलं तेव्हा यामध्ये घोरपड दाखवण्यात आली होती. त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या आजच्या वंशजासोबत जेव्हा चर्चा केल्यानंतर त्यानंतर निर्मात्यांनी ती घोरपड काढून टाकली आणि चित्रपटात घोरपडे बंधू तो कडा चढतात असं दाखवलं. समकालीन कागदपत्रामध्ये कुठेही यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्यांचा उल्लेख आपल्याला सापडत नाही, तर सर्व उत्तरकालीन कागदपत्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यामुळे हा पुरावा सुद्धा संभ्रम निर्माण करतो. समकालीन कागदपत्रामध्ये आपल्याला एकच उल्लेख मिळतो, तो म्हणजे मावळे जोर लावून हा खडतर कडा चढले. यामध्ये 2 तर्क असे आहेत की किल्ल्यावरच असलेल्या मराठ्यांच्या एका गुप्तहेर मावळ्याने हा दोर खाली टाकला आणि दुसरं म्हणजे मराठे कडा चढण्यात तरबेज होतेच आणि तसं प्रशिक्षण त्यांना मिळालं होतं. त्यामुळे अनेक इतिहासकार याच गोष्टीला तथ्य मानतात की मावळे दोर लावून चढण्यात प्रशिक्षण असल्यामुळे तेच द्रोणागिरी कड्याला दोर लावून कोंढाण्यावर चढले. पण अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे घोरपडीची. ही कथा केवळ सिंहगडाच्या संग्रामापुरतीच सीमित नाही. सर्वात जुना पुरावा थेट 15व्या शतकात जातो. घोरपड या प्राण्याचा डोंगरी किल्ले जिंकण्यासाठी करण्यात येणारा उपयोग हा प्राचीन आहे आणि हे यातून दिसून येतं. याचा एक पुरावा आपल्याला इतिहास संशोधक दामोपंत आपटे यांच्या मुधोळ संस्थानाच्या इतिहास या ग्रंथात मिळतो. महम्मद शाह बहमनी यांनी खेळणा किल्ला म्हणजेच विशाळगड जिंकण्यासाठी त्याचा कारभारी महमूद गवानला पाठवलं होतं. त्यावेळी किल्ला शंकरराव मोरे यांच्या ताब्यात होता. काही केल्या हा किल्ला सर होत नव्हता. त्यामुळे गवानने आपला पराक्रमी सरदार कर्णसिंह भोसले आणि त्यांचा पुत्र भीमसिंग याची मदत घेतली. या दोघांनी आपल्यासोबत खूप घोरपडी आणल्या होत्या. या घोरपडींना दोरखंड बांधून त्यात चढल्यानंतर तो दोर कुठेतरी झाडात किंवा दगडात अडकला की एक एक सैनिक कडा चढायचा. असं करून त्यांनी संपूर्ण सैन्य किल्ल्यावर पोहोचवलं. तुंबळ युद्ध झालं आणि बहमनी विजय झाला. पण तरीही घोरपड या पाळीव नसलेल्या प्राण्यांचा वापर त्यांनी कसा केला याची समूळ माहिती आपल्याला मिळत नाही. या कामगिरीबद्दल भीमसिंग भोसले यांना सोन्याची घोरपड आणि राजा घोरपडे बहादर असा किताब देण्यात आला होता. तसेच घोरपडे चिन्हाचा झेंडा त्यांना प्रदान करण्यात आला. हा प्रसंग जवळपास 1471 सालचा आहे. त्यानंतर त्यांनी आपलं नाव घोरपडे हेच ठेवलं असा उल्लेख आपल्याला मिळतात. याच भीमसिंग यांचे 7वे आणि 8वे वंशज म्हणजेच माळोजी घोरपडे आणि सरसेनापती संताजी घोरपडे आज ही सगळ्या घोरपडे घराण्यांच्या झेंड्यावर घोरपडे या प्राण्याचे चित्र आढळतं. ते सोन्याचे घोरपड आज ही मुधोळ घोरपडे सरकारांच्या वाड्यात आहे. घोरपडे बहादर घराण्याची भारतात जवळपास 7 ते 8 संस्थान आहेत. त्या प्रत्येक राज्य त्यांच्या निशाण्यावर आजही घोरपडीचं चित्र आहे. त्यांचे ब्रिटिश काळातले चलन, सही, शिक्के यावर सगळीकडे घोरपडीचे चित्र आढळतं. त्यामुळे घोरपड आणि सैन्यांचे जुने संबंध जरी असले तरी तानाजी मालुसरे यांनी घोरपडीचा वापर केला नव्हता याकडे अनेक इतिहासकारांचा कल आहे. त्यातच यशवंत घोरपडे असा कोणी मावळा होता यालाही इतिहास दुजोरा देत नाही. मुळात इतिहास हा जितका रंजक तितकाच संभ्रमात टाकणारा विषय. आपण इतिहासातला एक प्रश्न सोडवायला गेलो तर दुसरीकडे 10 प्रश्न निर्माण होतात. मूळ इतिहास तोच ज्याचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध असतो. त्यामुळे तुमच्या वाचनात याबद्दल काही आलंय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी सागर हिट्सला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.